सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीनं आयोजित माजी आमदार कैलासवासी विनायक निमन यांच्या जयंतीनिमित्त विनायकी क्रीडा महोत्सवाचं 26 जुलै ते 22 ऑगस्ट 2026 या कालावधीत आयोजन करण्यात आलं आहे। विशेष म्हणजे गेली 27 वर्षे सातत्याने या क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे। या क्रीडा महोत्सवात बुद्धिबळ, कॅरम, स्केटिंग, मल्लखांब, धनुर्विद्या, तायक्वांदो, बॅडमिंटन या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे। स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सोमेश्वर फाउंडेशनचे सदस्य व नगरसेवक सनी निमन यांनी सांगितलं की माजी आमदार विनायक निमन यांनी हयात असताना आपल्या वाढदिवसानिमित्त खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं होतं। आता तीच परंपरा यापुढे कायम ठेवत सलग 27 वर्षे माजी आमदार कैलासवासी विनायक निमन यांच्या जयंतीनिमित्त विनायकी क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील गुणवंत खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळावी या हेतूने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित सर्व क्रीडा स्पर्धांना खेळाडू आणि क्रीडाप्रेमींकडून अतिशय जोरदार आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। सर्व स्पर्धांची नाव नोंदणी अतिशय उत्साहात होत आहे। या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून परिसरातील गुणवान व उदयोन्मुख खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांना पुढील स्पर्धांसाठी प्रोत्साहन देण्याचं काम केलं जातंय। विविध क्रीडा प्रकारांमध्ये होणाऱ्या स्पर्धांमुळे तरुणांना आपली कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे। या पत्रकार परिषदेला स्पर्धा समन्वयक अभिजित मोहिते, एमसीएचे सहसचिव राजेंद्र कोंडे, पुणे जिल्हा कॅरम संघटनेचे आशुतोष दोडमिसे, धनुर्विद्याचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रणजित चांबले, तायक्वांदोचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रवीण बोरसे, स्केटिंगचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पुष्कर कुलकर्णी, मल्लखांबचे पंकज शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। 1999 सालापासून आमदार साहेबांनी सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून आमदार क्रीडा महोत्सवाची सुरू केलेली परंपरा जी आहे गेले 27 वर्षाला ती आपण कंटिन्युअस चालू ठेवलेली आहे। त्यांच्या हयातीमध्ये असताना आपण सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून महोत्सव चालू ठेवले होते। प्रत्येक ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण क्रीडा महोत्सव चालू ठेवले होते। त्यानंतर आपण विनायकी क्रीडा महोत्सव असे जे आपण स्पर्धा त्याच्यानंतर देखील आपण ह्या चालू ठेवल्यात। आज सांगायला आनंद होतो, अभिमान वाटतो की आज 27वं वर्ष आहे आपण ते कंटिन्युअस आपल्या ह्या स्पर्धा चालू आहेत। ह्या वर्षी आपण ह्या क्रीडा महोत्सवामध्ये 7 विविध स्पर्धेंचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये स्केटिंग, रोलर स्केटिंग स्पर्धा आहेत, त्यानंतर इंटरनॅशनल चेस कॉम्पिटिशन आहे, त्यानंतर स्टेट लेवल कॅरम स्पर्धा आहेत, डिस्ट्रिक्ट लेवल बॅडमिंटन स्पर्धा आहे, आर्चरीची स्पर्धा आहे आणि तायक्वांदो स्पर्धा, अशा टोटल 7 स्पर्धांचं आपण याच्यामध्ये आयोजन केलेलं आहे। ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर स्केटिंग आपण ही जी आहे डिस्ट्रिक्ट लेवलची स्पर्धा आयोजित केलेली आहे। ही 26 तारखेला स्पर्धा आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये आपण एक स्पेशल मुलांसाठी देखील एक वेगळा ग्रुप तयार केलेला आहे। ह्या रोलर स्केटिंगमध्ये साधारण 1500 ते 2000 खेळाडू ह्या 7ही स्पर्धेमध्ये मिळून सहभाग घेतील असं स्वरूप ह्या स्पर्धेचं आहे आणि साधारण एक 8,55,555 पर्यंत सगळं टोटल बक्षीस जाईल असं स्वरूप आहे। पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेअंतर्गत आपण ही स्पर्धा सोमेश्वर फाउंडेशन सनी सरांच्या अंडर घेत आहे। तर त्याबद्दल सगळ्यात आधी धन्यवाद सर। फर्स्ट टाइम हा मल्लखांब इंट्रोड्यूस केला आहे याच्यामध्ये। या स्पर्धेमध्ये आपण वयोगट घेणार आहोत 8 वर्षाखाली, 10 वर्षाखाली, 12 वर्षाखालील आणि 14 वर्षाखाली मुले आणि मुली या दोघांसाठी मल्लखांब आणि रोप मल्लखांब अशा स्पर्धा असणार आहेत। त्या एक दिवस असणार आहेत। तारीख आहे 8 ऑगस्ट आणि त्याची अंतिम तारीख आहे 2 ऑगस्ट रोजी। त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण मुलांना रोख पारितोषिक, मेडल आणि ट्रॉफीज देणार आहोत। या स्पर्धेमध्ये आपण फेडरेशन प्रमाणे अंडर 6 पासून अबव्ह 18 पर्यंत सगळे ग्रुप घेणार आहेत आणि सरांनी नमूद केलं की आपण एक स्पेशल कॅटेगरी म्हणजे स्पेशल चाइल्ड जे आहेत तर स्पेशल ऑलिम्पिक्स पण होत आहेत, तर त्याच्यासाठी पण आपण एक स्पेशल किड्ससाठी मुलं आणि मुली अशी स्पर्धा पण ऑर्गनाईज केलेली आहे। ही स्पर्धा सगळी असोसिएशन मान्यता प्राप्त आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्या 3 मुलांना ट्रॉफीज आणि बाकी सगळ्यांना मेडल्स, फिनिशर्सला मेडल्स आणि टी शर्ट मिळणार आहे। आपली स्पर्धा 26 तारखेला होणार आहे आणि पालकांच्या सोयीसाठी आपण काही स्पॉट एंट्रीज पण ठेवल्या आहेत आणि 250 प्लस स्पर्धक होतील।